महाराष्ट्रातल्या 2 ठिकाणी बर्ड फ्लू दाखल झालेला आहे। रायगडच्या उरणमध्ये घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे, तर उदगीरमध्ये बर्ड फ्लूने शेकडो कावळ्यांचा मृत्यू झालाय। बर्ड फ्लू रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते। बघूया। महाराष्ट्रात बर्ड फ्लू परत आलाय। कोकण मराठवाड्यात बर्ड फ्लूची लागण। बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांवर पुन्हा संक्रांत। कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांचा जोडधंदा, पण या जोडधंद्यावर देखील आता संक्रांत आलीये, कारण महाराष्ट्रात बर्ड फ्लू दाखल झालाय। घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली। भोपाळच्या प्रयोगशाळेच्या अहवालानंतर प्रशासन सतर्क झालंय। चिरनेर गावातल्या 1000हून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली, तर 9 फेब्रुवारीपर्यंत चिकनची दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत। चेन ब्रेक करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स प्रमाणे 1225 मोठे कोंबडे आणि कोंबडींचे पिले हे नष्ट केले। त्याचबरोबर हा रोग माणसात होतो, त्यामुळे आपण तिथलं अंडी, मांस, पशु कोंबडींचं खाद्य आणि काही ज्या खाद्य असणाऱ्या ज्या बॅग्स आहेत त्या पण बंद केल्या। चिकन शॉप बंद केले। तिकडे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरात मागच्या आठवड्यात शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय। जिल्हा प्रशासनानं आता बाधित क्षेत्रापासून 10 किलोमीटर परिसरातल्या पोल्ट्री फार्मवरच्या कोंबड्यांचे वैद्यकीय नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले। आतापर्यंत पशुसंवर्धन विभागाकडून 20 पोल्ट्री फार्मवरच्या 48 कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। प्रशासनाने याबाबत सर्व उपाययोजना केल्यात आणि हे सगळे जेव्हा आम्ही पाठवले ते प्रयोगशाळेत त्याचं बर्ड फ्लू म्हणून आलेलं आहे आणि नागरिकांनी कुठे म्हणजे घाबरण्याचं कारण नाही, कारण सगळ्या ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत त्या आपण तात्काळ म्हणजे या ठिकाणी केलेल्या आहेत। 2009चा जो आपला ऍक्ट आहे सांसर्गिक रोग प्रतिबंधक आणि नियंत्रक याच्या अधिपत्याखाली आम्ही जवळपास शहरातील 10 किलोमीटर पर्यंत जो एरिया आहे तो अलर्ट झोन म्हणून घोषित केलेला आहे। राज्यात कुक्कुटपालन व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते। गावगावच्या शेतकऱ्यांची कुक्कुटपालनात मोठी गुंतवणूक असते। बर्ड फ्लू आल्यानंतर शेतकऱ्यांनी वाढवलेल्या पक्ष्यांचे भाव कोसळण्याची शक्यता आहे। सध्या 2 जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेल्या बर्ड फ्लूची व्याप्ती किती आहे याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे। शिवाय बर्ड फ्लू रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे। रायगडवरून प्रफुल्ल पवारसह वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।